नमस्कार. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, आज एका दादाचा अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे. गुरुपौर्णिमेच्या टायमिंगला ह्या दादाला अतिशय सुंदर असा अनुभव आलेला आहे. खरंच स्वामींची लीला अगाध आहे. हा अनुभव ऐकल्याच्या नंतर तुम्हाला सुद्धा स्वामींवरची श्रद्धा आणि विश्वास म्हणजे स्वामींवरती बसल्याशिवाय राहणार नाही, कारण स्वामींची लीलाच तेवढी अगाध आहे आणि ही सत्य घटना आहे. पुण्याच्या एका दादाचा हा अनुभव आहे. तो अनुभव तुम्ही शेवटपर्यंत ऐका. खरंच खूप सुंदर आहे. पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील, स्वामी भक्त असतील, तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग आपण दादांच्या अनुभवाला सुरुवात करूया. पुण्यातले दादा आहेत. त्यांच्या घरी स्वामींची खूप मोठी मूर्ती होती. खूप मोठी मूर्ती आहे आणि आता सुद्धा आहे त्यांच्याकडे. त्यांचे घर जणू मठच झाले आहे. म्हणजे जसं मठामध्ये आपली स्वामींची मोठी मूर्ती असते, अगदी तशीच मोठी मूर्ती दादांच्या घरी आहे. आणि त्या मूर्तीकडे पाहिलं की असं वाटतं की बाबा मठच तयार झाला आहे. म्हणून दादाने संकल्प केला की येत्या गुरुपौर्णिमेला मी श्री स्वामींना 2 कोटी तुळशीपत्र वाहीन म्हणून. बघा, त्याप्रमाणे तो तयारीला लागला. बऱ्याचशा फुल व्यापाऱ्यांना भेटून त्याने तुळशीची ऑर्डर बुक केली होती. काही स्नेहांना पण संकल्पांबद्दल माहिती देऊन तुळशीपत्र आणायला सांगितले होते. म्हणजे जे काही जवळची लोक होती त्यांना सुद्धा सांगितलं होतं की माझा 2 कोटी तुळशी वाहण्याचा संकल्प आहे आणि तुम्ही येताना तुळशीपत्र घेऊन या म्हणून. तर आणि तो गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाच्या जे तयारीला लागलेला होता. हे सगळ्यांना ऑर्डर देऊन सांगून झाल्याच्या नंतर ते गुरुपौर्णिमेच्या जे काही उत्सव होता त्या तयारीला लागले होते. तर हळूहळू इतर कामे होत होती. तुळशीपत्रांची आधीच व्यवस्था लावल्याने ते दादा निश्चिंत होते. तर बघा, आणि गुरुपौर्णिमेचा दिवस उजाडला. त्या दिवशी काय झालं बघा, दादाने श्री स्वामी समर्थ महाराजांची पूजा केली. तुळशीपत्र येण्याची वाट पाहू लागला. अगदी सकाळचे 10 वाजले, 11 वाजले तरी तुळशीची पत्रेच येईनात. म्हणजे ज्यांना ज्यांना ऑर्डर दिली होती त्यांच्याकडून कोणाचेच तुळशीपत्र येत नव्हते. त्या दादांनी सगळ्या व्यापाऱ्यांना फोन लावले. सगळ्यांनी आम्ही तुमची ऑर्डर देऊ शकत नाही म्हणून सांगितले. म्हणजे आम्ही तुमची ऑर्डर देऊ शकत नाही म्हणून सगळ्यांनी दादांची माफी मागितली, दिलगिरी व्यक्त केली आणि सगळ्यांनी हात वर केले. कारण त्यांना मुंबईहून येणारी जी ऑर्डर होती ना, जास्त ऑर्डर होत्या, त्यांच्याकडून त्यांना जास्त पैसे मिळणार होते. म्हणून त्यांनी दादांची ऑर्डर कॅन्सल केलेली होती किंवा आम्ही देऊ शकत नाही असं सांगत होते. तर दादाने त्यांच्या एका गुरुतुल्य व्यक्तीला विचारले, जे जवळचे होते त्यांना विचारले. त्यांनी सुचवले, जे लोक दर्शनाकरता येत आहेत, जे लोक आता मठामध्ये त्या दिवशी दर्शनाला येतील, त्यांना एक तुळशीची जुडी आणा असे आवाहन करायला सांगितले. म्हणजे त्या दादांचे जे ओळखीचे होते त्यांना फोन केला आणि त्यांना मार्गदर्शन केलं की बाबा मठामध्ये म्हणजे तुमच्या घरी जे लोक दर्शनाला येणार आहेत त्यांना प्रत्येकाला एक तुळशीची जुडी घ्यायला येऊन म्हणजे आणायला सांगा. तर बघा, आता त्यातून अशी कितीशी म्हणजे दादाला असं वाटलं की बाबा जे भक्त तुळशीची जी जुडी घेऊन येणार आहे त्यातून तरी किती कसे तुळशीपत्र जमा होणार आहेत. मला तर 2 कोटींचा संकल्प आहे आणि एवढे भक्त कसे काय 2 कोटींची जुडी म्हणजे सगळ्यांची मिळून जुडीमध्ये होतील असं दादाला काळजी वाटू लागली. आणि अगदी तसंच झालं ना. तुळशीपत्रे फारशी येतच नव्हती आणि दादा हवालदिल झाला होता. चिंतेत होते, काळजीत होते. काय करावं काही सुचत नव्हतं. जो येईल तो म्हणजे सगळे व्यापाऱ्याची बी दुकानं बंद होती. फोन उचलत नव्हतं आणि जे उचलायचे त्यांनी पण सांगितलेलं की आम्ही ऑर्डर देऊ शकत नाही म्हणून. तर पुण्यातल्या पंचक्रोशीत सगळे फुले लावणाऱ्या शेतकऱ्यांना फोन लावले. प्रत्येकाने आमच्याकडली तुळस संपली हाच शब्द वापरला होता. आमच्याकडली तुळस संपली हाच शब्द वापरत होते. तर हा तहानभूक विसरून पुणेभर फिरत होता, पण कुठेच तुळस मिळालीच नाही. हताश होऊन घरी परतले दादा. तेव्हा संध्याकाळचे 4 वाजत होते. 4 वाजले होते तरी सुद्धा तुळशी मिळाल्या नाही. म्हणजे त्यांना अशी 1 नाही 2 नव्हत्या तुळशी पाहिजे, 2 कोटी तुळशी पाहिजे होत्या.
तर घराबाहेर हा आणि मित्रांचा घोळका तुळशीची तजवीज करण्यात गुंतला होता. त्याचे घर एका अत्यंत अरुंद गल्लीत, एवढी अरुंद की दोन्ही बाजूला सायकली जर लागल्या तर ऑटो पण जाऊ शकणार नाही. अशा वेळी एक मेटाडोर त्याच्या घराजवळ येऊन थांबली. त्यातला ड्रायव्हर उतरून त्यांना हिंदीतून विचारू लागला, इथे तुळस कोणाला हवी आहे का? घरासमोरच येऊन विचारू लागला, इथे तुळस कोणाला हवी आहे का? तर या सगळ्यांनी सांगितलं, आम्हालाच हवी आहे. तो म्हणाला, पिछला दरवाजा खोलो और जितनी लेनी है ले लो. यांनी घाईघाईने दरवाजा उघडला ना, बघतात तर काय भली मोठी 8-10 पोती तुळशीने गच्च भरलेली होती. बघतात तर काय 8-10 पोती तुळशीने गच्च भरलेली होती. काय आनंद म्हणता झाला सगळ्यांना. मित्र तर वेडाच झाला. मित्राने ड्रायव्हरला विचारले, आपको किसने बताया हमारे बारे में? तो ड्राइवर म्हणाला, एक ऑर्डर थी, वहाँ पे इतने तुलसी नहीं चाहिए थी, हमको यहाँ का पता चला इसलिए यहाँ आया हम. तर मित्राने त्याचे नाव विचारले तर तो म्हणाला, स्वामी समर्थ. बघा दादांनी त्या ऑटोवाल्याला नाव विचारलं तर त्यांनी नाव काय सांगितलं बघा, स्वामी समर्थ. याकडे मित्राचे लक्षच गेले नाही. इतका तो आनंदाने बेहोश झाला होता. इतर मित्रांच्या मदतीने त्याने भराभर पोती काढून घेतले. जसं शेवटचं पोतं काढून घेतलं तसं तो ड्रायव्हर जाता जाता म्हणाला, टेबल एक्स फोकट की चिंता करता है साला. एवढं वाक्य ऐकलं आणि मित्र एकदम वाहनावर आला. तोपर्यंत उशीर झाला होता. ती मेटाडोर निघून गेली होती. त्याने गल्लीत बघितले तर मेटाडोर येण्यासाठी जागाच नव्हती. गल्लीतल्या सगळ्यांना त्याने विचारले. मेटाडोरबद्दल पण प्रत्येकाने सांगितले की इथे कुठलीही मेटाडोर आलीच नाही. मेटाडोर येऊच कशी शकते असा उलट प्रति सवाल केला. त्याला कळून चुकले, प्रत्यक्ष परब्रह्म येऊन मदत करून गेले आहेत म्हणून. आपण मात्र आनंदाच्या भरात त्यानेच नाव सांगून देखील त्याला ओळखलं नाही. डोळ्यात दुःखाश्रू उभे राहिले. श्री स्वामी समर्थांसमोर जाऊन दादांनी माफी मागितली. रडले पण काय उपयोग झाला नाही. शेवटी दादांनी सगळी तुळशीपत्रे गोळा केली. ती 2 कोटीपेक्षाही कितीतरी जास्तच होती. ती दादाने वाहून आपला संकल्प पूर्ण केला. खरंच दादांचा अनुभव ऐकून अंगावरती शहारे येतात. खरंच म्हणजे अनुभव हा छोटा वाटत असेल पण ह्या अनुभवातून लाखो सेवेकरी घडण्यासारखे आहेत. तुम्ही जेव्हा मनापासून एखादी संकल्प करून सेवा करता आणि तुमच्या मनातला संकल्प पूर्ण करण्यासाठी तुम्ही एकदम मनापासून प्रयत्न करत असता, धडपडत असता, पण ती जर गोष्ट तुम्हाला मिळत नसली तर शेवटच्या श्वासापर्यंत, शेवटच्या प्रयत्नांपर्यंत आपण धडपड करत राहिली पाहिजे. शेवटच्या प्रयत्नांपर्यंत स्वामी आपली परीक्षा बघतातच आणि शेवटच्या क्षणाला स्वामी चमत्कार करतात म्हणजे करतातच. ह्या दादांच्या बाबतीतही तसंच झालं. गुरुपौर्णिमेच्या दिवशी अगदी सकाळपासून ते रात्री 4 वाजेपर्यंत दादा सगळीकडे फिरले. त्यांना कुठेच तुळशी मिळाल्या नाही. अगदी त्यांनी सगळ्या व्यापाऱ्यांना फोन लावले, सगळीकडे त्यांनी चौकशी केली पण त्यांना 2 कोटीचे तुळशीपत्र कुठेच मिळत नव्हते. ना तिथे 1-2 पाहिजे होते, ना 10 ते 20 पाहिजे होते. 2 कोटी तुळशीपत्र म्हणजे अगदी 15 ते 20 पोती लागतील एवढे तुळशीपत्र पाहिजे होते. तर एवढी तुळशीपत्र आणण्यासाठी दादांनी अगोदरच तयारी केलेली. पण प्रत्यक्षात दादांची जी काही तयारी होती, जो काही म्हणजे टायमिंगला त्या व्यापाऱ्यांनी हातवर केल्यामुळे दादांची एकदम म्हणजे टायमिंगलाच मन अस्वस्थ झालं. ते दादा चिंतित आले, काळजीत पडले. पण स्वामी सोबत होते त्याच्यामुळे काळजी करण्याचं कारण नव्हतं. शेवटी स्वामींचा संकल्प होता आणि अशी वेळ स्वामींनीच का आणली असेल बरं. पण त्या दादांनी प्रयत्न सोडले नाही. शेवटी ते पूर्ण सगळीकडे दुकानं फिरले, स्वतःहून बघितलं कुठे मिळते का, पण नाही. हताश होऊन दादा परत आले आणि त्यांना खरंच स्वामीच त्यांच्या दारामध्ये घेऊन विचारू लागले की बाबा तुम्हाला तुळशीपत्र हवी आहेत का. एकाची ऑर्डर होती तर ती त्याने कॅन्सल केली म्हणून मी तुम्हाला घेऊन आलो आहे. असं जे वाक्य आहे ते फक्त स्वामीच बोलू शकतात, इतर कोणीही नाही. कारण अख्ख्या पुण्यामध्ये कुठेच
ते तुळशीपत्र मिळालं नाही तर ते एकाएकी एवढं कसं काय येऊ शकतं? ही खरंच परब्रह्माची म्हणजेच आपल्या स्वामी समर्थ महाराजांची लीला आहे आणि ही प्रत्यक्ष आणि सत्य घटना आहे. ही दादासोबत झालेला अनुभव आहे. कारण जो मनापासून स्वामींची सेवा करतो, स्वामींना मनापासून संकल्प करतो, स्वामींना मनापासून हाक मारतो, त्या हाकेला स्वामी धावून येतात म्हणजे येतातच. मग तुम्ही कुठलंही म्हणजे तुमच्यावरती कुठलंही संकट आलेलं असू द्या, तुम्ही कितीही मोठ्या संकटात अडकलेले असू द्या, स्वामी तुम्हाला मदतीला धावून येणार म्हणजे येणारच. हे एक त्याचं ज्वलंत उदाहरण आहे. खरंच स्वामींची लीला अगाध आहे. जो स्वामी सेवेत येतो तो रिकाम्या हाताने कधीच जात नाही आणि जो स्वामींच्या केंद्रात मठात जातो, दरबारात जातो, त्या दरबारातून तो कधीच नाराज होऊन कधीच दुःखाने परत येत नाही. जाताना जरी तो रडत चालला असला तरी येताना तो नेहमी हसतच येतो, आनंदानेच बाहेर पडतो दरबारातून. खरंच स्वामींची जो सेवा करतो तो किती नशीबवान आणि भाग्यवान मानावा लागेल. तर खरंच या दादांचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कारण ह्या अनुभवातून लाखो सेवेकरी घडण्यासारखे आहेत. कारण मी तुम्हाला मनापासून सांगते की गुरुपौर्णिमे दिवशी सगळ्यात मोठा अनुभव आणि मी ऐकलेला सगळ्यात मोठा अनुभव असेल हा. जोक नाही आहे. 2 कोटी तुळशीपत्र कुठून गोळा करायचे हा जोक नाही आहे. तर खरंच अशक्य ही गोष्ट शक्य करतात ते म्हणजे आपले स्वामी समर्थ महाराज. सगळा आपल्या आयुष्याचा भार, सगळ्या प्रश्न जर आपल्या स्वामींवरती सोडून दिले तर त्याची उत्तरं किंवा आयुष्याची जी काही नौका आहे ते स्वामी बरोबर चालवतात. फक्त तुमचा विश्वास असला पाहिजे. सगळं स्वामींवरती सोडून द्यायचं. फक्त आपल्या हातात एक आहे, आपण चांगले कर्म करत राहायचं. नक्कीच त्याचं तो फळ तुम्हाला चांगलं मिळाल्याशिवाय राहणार नाही. खरंच ह्या दादांच्या अनुभवाने आपलं मन भरून आणलं. आशा करते की तुमचंही खरंच मन भरून आलं असेल आणि तुम्हालाही आनंद अश्रू नक्कीच आले असतील, अंगावरती शहारे आलेच असतील की खरंच दादांना स्वामींनी किती मोठा अनुभव दिला. तर या दादांचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. आणि तुम्हाला जर हा अनुभव आवडलाच असेल, असेच जर नवनवीन अनुभव तुम्हाला ऐकायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना